नमस्कार, मी भाग्यश्री तरटे. नमस्कार, मी वैष्णवी शिंदे. नमस्कार, मी श्रद्धा जेठला. नमस्कार, मी पूजा साठे. ATV न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी वैष्णवी शिंदे. ATV न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत. खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र सध्या कोरडवाहू क्षेत्रासाठीची मदत वाटप करण्यात येत आहे. बागायतदार आणि फळबागधारक शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासंदर्भात पुण्याच्या भूमाता ब्रिगेड या महिला संघटनेने दिलेल्या इशाऱ्याची शनी शिंगणापूरच्या महिलांनी गंभीर दखल घेतली आहे. या संघटनेच्या महिलांना अटकाव करण्यासाठी शनिदेवाच्या चौथऱ्याभोवती महिलांचे कडे करून संरक्षण करण्याची तयारी शिंगणापूरच्या महिलांनी दर्शवली आहे. या संदर्भात सुमारे 50 महिलांनी शिंगणापूर पोलिसांना निवेदन दिले. सध्याची दुष्काळी परिस्थिती, जेमतेम आलेले पीक त्यावरच वर्ष काढायचे. मात्र सुपा MIDC साठी जलवाहिनी खोदण्याच्या कामात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पीक काढणीपर्यंत हे काम थांबवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारच्या आरोग्य सेवेच्या वतीने रविवारी 5 वर्षांखालील बालकांसाठी पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 3,51,000, शहरी भागातील 57,185, महानगरपालिका हद्दीतील 49,248 बालकांपैकी 90% बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. खराब स्विच असलेल्या दुचाकींवर डोळा ठेवून चोरटे सक्रिय झाले आहेत. ज्या वाहनांची स्विच खराब आहे अशा स्विचमध्ये कोणत्याही वाहनांची चावी टाकून दुचाकी पळवणे सोपे असल्याचा उलगडाच एका चोराने केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने राहुरी शिवारातून चोरी केलेल्या 12 पेक्षा जास्त चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवर विद्यमान अध्यक्षांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. तोच कित्ता जिल्ह्यातही गिरवला जाणार असल्याने विद्यमान जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आणि ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्याच गळ्यात पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. औद्योगिक वसाहतीतील अविकसित भूखंडांच्या विकासासाठी सरकारने सुरू केलेल्या उद्योग संजीवनी योजनेकडे उद्योजकांनीच पाठ फिरवली आहे. मुदतवाढीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची तसदीही उद्योजकांनी घेतली नाही. त्यामुळे राज्यात आघाडीवर असलेली उद्योग संजीवनी योजना अहमदनगर जिल्ह्यात अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत. शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाईत सुमारे 1,38,70,000 रुपये किमतीचे 6 वाहने आणि 29 ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली. एका औषधी कंपनीच्या गोडाऊनमधून औषधे ठेवलेले बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी 70,000 रुपयांची औषधे चोरी केली आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र आतापासूनच सत्ताधारी विरोधात विरोधकांचे सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे. मात्र यात सामान्य शिक्षक सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. शेवगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित 12 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावून गट नोंदणी केल्याने नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्राच्या निम्म्या क्षेत्रफळाला पुरेल इतके बियाणे तयार करण्याची होप योजना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केली आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे पत्र आल्यानंतर काही काळ दक्षता घेऊन पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात. परंतु आतापर्यंत आलेल्या 13 धमक्यांपैकी 8 धमक्यांच्या पत्राचा तपास पोलीस यंत्रणेला लागलेला नाही. फ्रीशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 300 ते 350 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करून GR काढला जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय डावपेचात मग्न झालेल्या शिक्षक मंडळींना झेडपी CEO शैलेश नवाल यांनी शाळा तपासणीचे फरमान काढून झटका दिल्याने एकीकडे निवडणूक आणि दुसरीकडे शाळा तपासणी अशा कोंडीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सापडले आहेत.
सण आणि उत्सवांच्या काळात ध्वनी व हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत असते। राज्यातील मोठ्या शहरात या प्रदूषणाची पातळी नियमितपणे मोजली जात असली तरी नगरमध्ये मात्र पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात ध्वनी प्रदूषण मोजण्याचे कष्ट प्रदूषण मंडळाने घेतले। यासाठी नेमलेल्या त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून झालेल्या तपासणीत नोव्हेंबर 2015 मध्ये दिवाळीच्या 3 दिवसातील ध्वनी प्रदूषण 82 डेसिबल इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचले। महापालिका हद्दीत लागणारे बेकायदा फ्लेक्स आणि होर्डिंग्स प्रकरणी वॉर्ड ऑफिसर्सने केलेल्या कुचराईचा फटका महानगरपालिका आयुक्त विलास ढगे यांना बसला आहे। बेकायदा होर्डिंग्स आणि फ्लेक्सवर वॉर्ड ऑफिसर्सने कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। ऑनलाईन 7/12 उतारा देण्याचा राज्यातील पहिला तालुका होण्याचा मान अहमदनगर तालुक्याने मिळवला आहे। अहमदनगर तालुक्यातील 13 लाख 7/12चे रेकॉर्ड स्कॅनिंग करण्यात आले आहे। लवकरच तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात अवघ्या 5 मिनिटात ऑनलाईन 7/12 मिळणार आहे। ग्राहकांना वीज बिल कमी यावे या हेतूने महावितरणने पर्यावरणपूरक आणि स्वस्त LED बल्ब वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। याचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांना मिळणार असला तरी त्यासाठी अजून 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। बुरुडगाव कचरा डेपो प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला पुन्हा एकदा दणका दिला आहे। प्रकल्प सुरू असल्याचे खोटे सांगून मनपा प्रशासन लवादाची दिशाभूल करत असल्याची बाब याचिकाकर्ते शेतकऱ्यांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिली। त्यामुळे येत्या 5 फेब्रुवारीला बुरुडगाव कचरा डेपोची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत। आयुर्वेदिक व्यासपीठ शाखा अहमदनगरच्या वतीने राष्ट्रीय पंचभौतिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्रभरातून आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाची शासनाने दखल घेतली असून 21 जानेवारीला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर मुंबई येथे बेघरांच्या प्रश्नावर होणाऱ्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। वाडेगावान येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने महिला व ग्रामस्थांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते। गावात पाणी टंचाई तीव्र असतानाही प्रशासनाकडून टँकरच्या फेऱ्या वाढवून दिल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द आणि कासारवाडी शिवारातील 3 वस्त्यांवर मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला। त्यांनी तिघांना मारहाण करून 27,900 रुपयांचा ऐवज चोरून नेला। 2 जखमींना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी 9 दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला। ग्रामीण डाक सेवकांचा आर्थिक कणा असलेल्या अहमदनगर पोस्टल ग्रामीण डाक सेवक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असताना सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। ग्रामपंचायतीच्या निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर केला नसल्याने 3727 उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या उमेदवारांची आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे। प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानावर रस्त्यांवर टाकू नका। राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही याची जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले आहे। दुष्काळी भागात छावण्या सुरू करत असताना गाय, म्हैस, बैल आदी मोठ्या जनावरांना झुकते माप देऊन शेळ्या मेंढ्यांना दूर ठेवण्याचाच प्रघात राज्यात आहे। हाच नियम बदलून आता छावण्यातून शेळ्या मेंढ्यांनाही हक्काचा चारा देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस शेळी व मेंढी विकास महामंडळाने केली आहे। महापालिकेने यंदाच्या बजेटमध्ये उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टीची दरवाढ करण्याचा विचार सुरू केला असला तरी गेल्या वर्षीची अशी प्रस्तावित दरवाढ महासभेने फेटाळली असल्याने आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत शहराच्या पाणी पुरवठ्यातही काहीच बदल झाला नसल्याने यंदाही या दरवाढीला नागरिक आणि नगरसेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे। शहरातील प्रमुख महामार्ग, राजमार्ग आणि जिल्हा मार्गावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याबाबत प्रशासनाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग आदी विभागांना जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। याचबरोबर वेळ झाली ATV न्यूज एक्सप्रेस मध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार। नमस्कार, मी भाग्यश्री तरटे। नमस्कार, मी वैष्णवी शिंदे। नमस्कार, मी श्रद्धा जेठला। नमस्कार, मी पूजा साठे। ATV न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत।